नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. मनोज जरांगे मराठ्यांना आरक्षण मिळावं याच्यासाठी पुन्हा एकदा उपोषणाचं अस्त्र वापरत असताना दुसऱ्या बाजूला मुंबईमध्ये घडलेली एक घटना अचानक चर्चेत आली. ती घटना आहे गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांवर हल्ल्याची. हा हल्ला मराठा आरक्षण समर्थकांनी केल्याचा आरोप केला जातोय आणि त्या निमित्तानं हल्लेखोरांना पकडलं पाहिजे, हल्लेखोरांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, इथपासून ते जरांगेंच्या विरोधातही कारवाई झाली पाहिजे इथपर्यंत विविध मागण्या समोर येत आहेत. पण हे सगळं एका बाजूला घडत असताना या संपूर्ण घटनाक्रमाला एक वेगळंच वळण तेव्हा लागलं ज्या वेळेला आमदार नितेश राणे यांनी आरोप केला की सदावर्तेंच्या गाडीवरचा हल्ला सुनियोजित होता. हा हल्ला ज्यांनी केला ती माणसं मातोश्री परिसरात फिरत होती. मातोश्री हे ठाकरेंचं परंपरागत घर आहे आणि ते त्यांच्या गटाच्या साठीचं शक्तिस्थान आहे. असं असताना एकूणात सदावर्तेंच्या हल्ल्याच्या मागे उद्धव आहेत असं नितेश राणे बोलून गेलेले आहेत. नितेश राणेंच्या या वक्तव्यामुळे एकूणच राज्यात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न हा कोणी ठरवून केलाय का, इथपासून ते जरांगेंच्या निमित्तानं राज्यात अशांतता कोणाला हवी आहे इथपर्यंतचे वेगळे वेगळे प्रश्न उपस्थित राहतात. आंदोलनात मिठा चखणा कुणाकडून या शीर्षकांतर्गत होणाऱ्या या चर्चेत आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत आबासाहेब पाटील मराठा समन्वयक आहेत, किशोर चव्हाण हे जरांगे समर्थक या नात्यानं चर्चेत आहेत आणि अवधूत वाघ हे प्रवक्ता भारतीय जनता पार्टी या नात्यानं चर्चेत आहेत. मान्यवरांचं आपण चर्चेत स्वागत करतोय. माझा पहिला मुद्दा पटकन आहे तो किशोर चव्हाण यांना. किशोर चव्हाण, तुमचे समर्थक हिंसाचार करतील असं तुम्हाला वाटतं का? नाही, अजिबात नाही. आमचा समर्थक, आमचा स्नेही, हो, आमचा पाठिंबा देणारा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा, हिंसा करणार नाही ही 100% आम्हाला गॅरंटी आहे. म्हणून तर आम्ही आमरण उपोषण करतोय. हे तर मराठा समाजाचं ऐतिहासिक आमरण उपोषण चालू झालेलं आहे. पहिले 17 दिवसाचं ना आता आपण चालू केलेलं आहे काल परवापासून. आमचे लोक कधी हिंसा करणार नाहीत ही स्पष्ट भूमिका आमची आहे. किशोर चव्हाण यांनी स्पष्टपणे सांगितलंय, त्यांनी अशी भूमिका घेतली आहे की मनोज जरांगे यांचे समर्थक हिंसाचार करणार नाहीत. ते ज्या गांधीवादाच्या अनुषंगाने आंदोलनाला पुढे नेत आहेत ते त्याच मार्गावर आहेत आणि म्हणूनच ते उपोषणाला बसलेले आहेत. मग मुद्दा असा उपस्थित राहतो की ज्यांनी हल्ला केला ती मंडळी कुणाच्या आदेशाने आलेली असतील. अवधूत वाघ या प्रकरणी आपल्यापर्यंत पोहोचतो आणि मला आपल्याला असं विचारायचं आहे की जो आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केलेला मुद्दा आहे त्यावरही गांभीर्यानं चर्चा करणं गरजेचं आहे. नितेश राणे हे नारायण राणे यांचे सुपुत्र आहेत आणि नारायण राणेंचं इंटेलिजन्स नेटवर्क हे अख्ख्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. त्यांच्याकडे कुठून कुठून कशी कशी माहिती पोहोचत असते, त्याचे स्रोत काय असतात याची एक स्वतंत्र चर्चा होऊ शकते. परिणाम स्वरूप राणे फॅमिलीकडे येणारी माहिती ही बऱ्याचदा पक्की असते. पोलिसांच्याही आधी त्यांच्यापर्यंत ती माहिती पोहोचते. अशा वेळेला जेव्हा असं म्हटलं जातं की विनाकारण गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला करण्यात येऊन त्याद्वारे असंतोष पसरवायचा आहे, कुणाला हे काम करायचं असू शकतं अवधूत वाघ, त्यातून कुणाचा फायदा असू शकतो? सर्वप्रथम कुठच्याही हिंसेचं समर्थन भारतीय जनता पक्ष आणि हे सरकार करणार नाही आणि करत नाही. त्यामुळे गुणरत्नेंच्या गाडीवर झालेला हल्ला हा चुकीचा आहे, हा मार्ग चुकीचा आहे. ज्याने कोणी केला ते कोण आहेत, कोणी त्यांना फूस लावली किंवा लावली नाही हे वेगळे मुद्दे पोलिसांच्या तपासामध्ये सिद्ध होतील. परंतु अतिशय शांततेने मराठा समाजाचे अनेक लक्षावरील मराठा एकत्र येऊन निघालेले मोर्चे अख्ख्या जगाने पाहिले, अतिशय शांततेने निघाले. मनोज जरांगेंचं गेल्या पहिलं जे उपोषण झालं, जे नंतर त्यांनी शांततेच्या मार्गाने सोडलं, तिथे पण अतिशय शांततेच्या मार्गाने लाखो तरुण एकवटले होते आणि कुठेही हिंसा झाली नाही. हे पण आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. मग आता जर ती हिंसा कुठेतरी होत असेल
किंवा कुठून तरी येत असेल, तर मला असं वाटतं की ह्यांचा आणि उपोषणकर्त्यांचा किंवा त्या संघटनांचा काही संबंध नसावा, असं मला स्वतःला वैयक्तिकरित्या वाटतं. आणि हे फक्त वाटणं आहे. याला माझ्याकडे काही पुरावे आहेत का, तर नाहीत. परंतु गेल्या जवळजवळ 40 वर्षामध्ये राजकीय जी. क्षेत्रामध्ये काम करणारा एक छोटासा कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की मराठा नेतृत्व जे आज मराठा आरक्षणासाठी उपोषण करत आहे, जी. त्याचा ह्याला पाठिंबा किंवा फूस नसावी असं मला वाटतं. बिलकुल. परंतु अवधूत वाघ, गेल्या या चर्चेमध्ये जरांगेंच्या समर्थक जरांगेंचे समर्थक या नात्यानं किशोर चव्हाण आहेत आणि त्यांनी हे मांडलेलं आहे की जरांगेंचे समर्थक काही हिंसाचार करणार नाहीत. जरांगेंचे समर्थक जर हिंसाचार करणार नसतील तर ही हिंसा कोणी केली याच्या संदर्भातलं एक वक्तव्य जे नितेश राणे यांनी केलं ते आपण ऐकणार आहोत. नितेश राणे यांनी केलेलं वक्तव्य हे त्यांच्या पत्रकार परिषदेतलं आहे. म्हणजे ते असं कोणाला गुपचूपपणे सांगितलंय अशातला भाग नाही. त्यांनी ती सार्वजनिक भूमिका घेतलेली आहे. काय बोललेत नितेश राणे ते एकदा ऐकूया चर्चेला, त्यानंतर आपण पुढे नेणार आहोत. माझी माहिती आहे की आज सकाळी जो सदावर्तेंच्या गाडीवर जो हल्ला झाला, ती मुलं माझ्या माहिती अनुसार काल मातोश्रीवर होती. त्यांचे कॉल रेकॉर्ड तपास करण्यात यावे, त्यांचे टॉवर लोकेशनचा तपास व्हावा. काल अगर ती मातोश्रीवर होती आणि आज सकाळी अगर ते सदावर्तेंची गाडी तोडतात आणि सकाळी गाडी तोडत असताना तिथे कॅमेरा कसे उपस्थित असतात? या निमित्तानं चर्चेत आपण किशोर चव्हाण यांनाही सामील करून घेतोय. किशोर चव्हाण, महत्वाचा मुद्दा आहे आणि चर्चेचा पूर्णपणे या अँगल त्या दृष्टीनं जातो आहे. काल मनोज जरांगे असं म्हणाले की त्यांना उद्धव ठाकरेंचं वक्तव्य आदर्श वाटू लागलेलं आहे. एका बाजूला ते असं म्हणतात की उद्धव ठाकरे ज्या पद्धतीनं त्यांना भारतीय जनता पार्टीपासून दूर राहायचा सल्ला देतात ते योग्य वाटू लागलंय, आणि दुसऱ्या बाजूला आरक्षणाच्या संदर्भातली याचिका करणाऱ्या, आरक्षणाच्या विरोधातली याचिका करणाऱ्या माणसाच्या गाडीवर हल्ला होतो. या दोन्हीत तुम्हाला काही संबंध वाटतो? नाही सर, याच्यात अनेक आता मुद्दे. आम्ही सामाजिक कार्यकर्ते आहोत, मनोजराव सामाजिक कार्यकर्ते आहात, पण इथं ज्यावेळेस आमच्यात राजकारणाचा विषय येतो आणि सत्ताधारी पक्षाचे आमचे स्नेहीच आंदोलनाच्या समर्थकावर आरोप करत असतील किंवा विरोधी पक्षांनीच असं करायला लावलंय, त्याच्यात मग अनेक शंका, प्रश्न, चर्चा, आम्ही काही बोलणं, त्यांनी आम्हाला काही बोलणं, हा भाग होऊ शकतो. हो, पण आता त्यांनी सांगितलं सरकार त्यांचं आहे, तेच म्हणतात की असं असं झालेलं आहे. आणि समजा असं झालं नसेल समजा, कारण त्या व्यक्तीने केलेलं आहे त्याची पार्श्वभूमी आपण थोडी आम्हाला माहिती आहे की ज्यावेळेस एका भ्रष्टाचारी अधिकाऱ्यावर त्यांनी भर कार्यालयात जाऊन पैसे दिले आणि सगळे त्याला देणारे पैसे त्यांनी उधळले, असं एक आहे. दुसरं, आरक्षणासाठी हिंसाचार न करता त्यांनी जी आपली स्वतःची गाडी त्यांनी जाळलेली आहे. राग व्यक्त करायच्या ह्या वेगळ्या वेगळ्या पद्धती आहे. याचा अर्थ बिलकुल. किशोर चव्हाण, मला हेच समजून घ्यायचं आहे की एका बाजूला आरक्षण मागणारी मंडळी ही स्वतःची गाडी पेटवत असताना आता ती दुसऱ्याच्या गाडीवर हल्ला करू शकतील असं काही मला वैयक्तिकरित्या वाटत नाही. जर हे सगळे हल्लेखोर जरांगेंचे समर्थक नाहीत तर ही मंडळी आहेत कोण किशोर चव्हाण? कारण आत्ताच्या घडीला या सगळ्या मंडळींचं पितृत्व विनाकारण मनोज जरांगेंच्या खिशात आणून घातलं जातं आहे. यामागे कोणाचा तरी काहीतरी निश्चित डाव असेल, पोलीस तपासात ते समोर येईल. पण ही मंडळी कोण आहेत तुम्हाला काही कल्पना आहे का? तुम्ही या मराठा आंदोलकांना ओळखता का? नाही, मी सामाजिक दृष्टिकोनातून एक भावना तुमच्या माध्यमातून समाजाला व्यक्त करू इच्छितो. समाजात असंख्य प्रमाणात राग आहे. मराठा समाजाला 50% आत घ्यायला तयार नाही आणि गुणरत्न सदावर्ते 50% यायला आम्हाला विरोध करतात, बरं का? आणि गुणरत्न एकटे व्यक्तीने अशी 21 संघटना, संस्था आणि व्यक्ती सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाला विरोध केलेला आहे. आमचं म्हणणं काय आहे, तुम्ही कायदेशीर गुणरत्न सदावर्तेने आम्हाला कोर्टात जा, विरोध करा, तो लोकशाहीचा अधिकार आहे, आम्ही मान्य करतो. पण तुम्ही ज्या भावनेतून मराठा समाजाबद्दल द्वेष निर्माण व्हावं, राग निर्माण व्हावं, असं ज्यावेळेस करताय तर मराठा समाजाचे युवक त्यांच्या भावना कुठेतरी व्यक्त होतात. मी हे म्हणत नाही, पण किशोर चव्हाण,
किशोर चव्हाण, आपण आपल्या मुद्द्यापर्यंत परत एकदा येणार आहोत. हल्लेखोरांना जरांगे यांचे नेतृत्व ओळखते की नाही? नाही नाही नाही, मनोज जरांगे तो उपोषणाला बसलेले. तो पहिले आमचा मराठा योद्धा 17 दिवस एका जागेवर बसला होता. हो, आम्ही मनोजरावच्या जरांगे संपर्कातच आहोत. तर मराठा समाजाची व्यक्ती असेल, हो, ओळखत नसेल हा भाग वेगळा, पण त्यांच्या भावनाचा अनादर आम्ही करणार नाही, हेही आम्ही तुम्हाला स्पष्ट सांगतो. बिलकुल, कारण त्यांनी आपण भावनेचा पुढचे- अनादर करणार नाही हे समजू शकतो, पण हिंसेचं समर्थन होऊ शकत नाही हेही आपल्याला लक्षात घ्यायला हवं. आपण चर्चेच्या निमित्तानं पुढे जायचं आहे. वेळेची प्रत्येकाला मर्यादा आहे. आबासाहेब पाटील या चर्चेत येणं अपेक्षित आहेत. ते लवकरात लवकर जोडले जावेत अशी आपण अपेक्षा व्यक्त करूयात. दरम्यान एकदा फक्त फोनवरून ते जोडले गेले आहेत की नाही याची खातरजमा करून घेतो. आबासाहेब पाटील, आवाज येतोय का माझा आपल्याला? काही तांत्रिक कारणांमुळे अद्यापही ते सोबत आलेले नाहीयेत. मुद्द्याला पुढे नेतो आणि या संपूर्ण प्रकरणानंतर जी भूमिका गुणरत्न सदावर्ते यांनी घेतली ती आपल्याला ऐकायची आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून संताप आणि चिंता एकत्रितरित्या व्यक्त करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रामध्ये अशा घटित घटनांची शृंखला पोलिसांवरील हल्ल्यापासून झाली, ती आज माझ्या घरात येऊन ठेपली. मला हेच सांगायचंय, क्रिमिनल अमेंडमेंट ऍक्ट सेक्शन 7 नुसार बाद झालं. ज्या माणसामुळे पोलीस दारात तीर्थ पडले अशा जरांगेला तातडीने अटक करा, मुसक्या बांधा, कारवाई करा. चर्चेमधला पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे असा की हल्लेखोरांचं सगळं पितृत्व हे जरांगेंना लावलं जाणं. आबासाहेब पाटील, माझा आवाज येतोय आपल्याला? मला या निमित्ताने आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. येतोय सर. मराठ्यांनी आतापर्यंत काढलेले मोर्चे महाराष्ट्रानं पाहिले, त्यानंतर नवी मुंबईमध्ये आंदोलनाला आलेलं उग्र रूप पाहिलं, ज्या पद्धतीनं हे आंदोलन पुढे सरकत आहे आणि आता मनोज जरांगे दुसऱ्या टप्प्यामध्ये आंदोलनाच्या उपोषणाच्या आधारे मुद्दा मांडत आहेत, तेव्हा झालेला हल्ला हा जरांगे समर्थकांकडून झालाय असं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा त्याला किशोर चव्हाण खोडून काढतात. किशोर चव्हाण म्हणतात हा हल्ला मनोज जरांगे समर्थकांचा नाही. मला आपल्याला असं विचारायचंय आबासाहेब पाटील, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये भावना तीव्र निश्चित असू शकतात, पण मराठी हिंसाचार करतील असं तुम्हाला वाटतं? असा जे विषय आपण सगळ्या महाराष्ट्राने समजून घेतला पाहिजे. आज मनोज जरांगे यांचं शांततेत आंदोलन चालू आहे आणि हे आंदोलन चालू असताना सदावर्ते सारखा माणूस येतो, त्याच्यानंतर मराठा समाजाला जाहीर आव्हान देतोय, मनोज जरांगेंच्या वरती मोठ्या मोठ्या पद्धतीने ओरडून दंगा करून मीडियावरती कुणाला सांगतो हा कोण आहे सदावर्ते, ज्याने त्या ठिकाणी जालन्यात जाऊन पत्रकार परिषद घेतो, हे आंदोलन बेकायदेशीर आहे, याच्यावर गुन्हा दाखल करा, त्यांनी घेतलेल्या सभेला म्हणतो ह्याने ही जत्रा आहे. अशा पद्धतीनं वारंवार समाजाचा अपमान, समाजाच्या अस्मितेला धक्का लावण्याचा प्रयत्न करायचा, समाजाला धमक्या द्यायच्या, दादागिरी करायची आणि ह्या सगळ्या ह्याच्यातून समाजाला बदनाम करायचं, हा जो प्रयत्न सदावर्तेचा आहे, त्याच्यामुळे आज महाराष्ट्रातला सर्व युवक हा प्रचंड रोषाला गेलेला आहे पुढं. आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या मानसिकतेतून सदावर्तेचा जो विषय आज घडलेला आहे त्याच्यामध्ये ते जे काही कार्यकर्ते ते आमचे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी जे केलेलं कृत्य आहे त्याचं आम्ही समर्थन केलेलं आहे. मी जाहीर सांगितलं तो माझा कार्यकर्ता आमच्या ठोक मोर्चाचा कार्यकर्ता आहे आणि मराठा क्रांती ठोक मोर्चा मंगेश साबळेंच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहे. त्याच्या भावना एक मिनिट आबासाहेब, फार एक महत्वाची माहिती तुमच्याकडून समोर आली. मी परत एकदा त्याची खातरजमा करतो म्हणून तुम्हाला विचारतो, हल्ला करणारा माणूस हा तुमचा समर्थक आहे का? नाही, मराठा क्रांती मोर्चाच्या मध्ये जे कार्यकर्ते आहे, ठोक मोर्चामध्ये कार्यकर्ते, ज्यांच्यामुळे ठोक मोर्चा उभा राहिला आणि ज्याने मंगेश साबळे हा मराठा क्रांती ठोक मोर्चाचाच कार्यकर्ता आहे संभाजीनगर मधला फुलंब्रीतला, आणि त्याच्याकडे त्याच्या भावना तीव्र झाल्या. त्याच्या भावना का तीव्र झाल्या, त्याच्या सोबतच्या असणाऱ्या कार्यकर्त्यांना का असं वाटलं, हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. ज्या वेळेला एखाद्या समाजाला एखादा व्यक्ती जाणीवपूर्वक टार्गेट करतोय, बदनाम करतोय, अशा वेळेला समाजातले कोणी ना कोणीतरी उठून बोलणार ना.
त्यांच्या भावना तुम्ही किती दिवस दाबून ठेवणार आहात? जर ज्या संविधानानं हे अधिकार दिलेले आहेत, संविधान काय म्हणतंय? बंधुता, समता, एकता, या राज्यात या देशामध्ये एक दुसऱ्याच्या समाजाची इज्जत करावी, एक दुसऱ्याच्या धर्माची इज्जत करावी, एक दुसऱ्याच्या जाती व्यवस्थेची आपण इज्जत केली पाहिजे, सन्मान ठेवला पाहिजे. असा असताना सदावर्ते सारखा माणूस कुणाच्या तरी पाठीमाग एक मराठा लाख मराठा म्हणायचं, कुठं जय श्रीरामच्या घोषणा द्यायच्या, कुठं शरद पवारांना बोलायचं, कुठं मग तिकडे फडणवीस साहेबांचा समर्थक असं दाखवायचं. आणि हे जे काही प्रकार चालू आहेत, हे काय कुठला राजकीय पक्ष ह्याला सांगतो का तो असं कर म्हणून? म्हणजे हा माणूस चुकीचा माणूस आहे. हे राज्यातल्या जनतेला सगळं कळलेलं आहे. आणि मराठा समाज याच्या पुढे या माणसाची दादागिरी खपवून घेणार नाही. आम्ही तर मुळीच घेणार नाही. आज मंगेश साबळेने केलेले जे कृत्य आहे त्याचं मी जाहीर समर्थन करतो आणि मंगेश साबळेच्या पाठीमागे ठामपणे उभा राहणार आहे. आणि हे आता सरकारने दखल घ्यावी, त्या सदावर्त्यावरती गुन्हा दाखल करावा, त्याच पद्धतीने छगन भुजबळवरती गुन्हा दाखल करावा. आता एक मिनिट आबासाहेब पाटील जरा थांबा. आबासाहेब पाटील, आपण या चर्चेमध्ये जो आंदोलनातला कार्यकर्ता हिंसाचार करतो आहे त्याची ओळख सांगितली आहे आणि आपण त्यामागची भूमिका सुद्धा सांगितली. आता इथे मुद्दा येतो किशोर चव्हाण यांचा. किशोर चव्हाण, तुम्ही गांधीवादी पद्धतीनं आंदोलन करताय, तुम्ही उपोषण करता आहात, तुम्ही उपोषणाच्या माध्यमातून आपलं म्हणणं मांडता आहात. लोकशाहीत प्रत्येकाला उपोषण करण्याचा, आंदोलन करण्याचा अधिकार आहे, हिंसा करण्याचा अधिकार नाहीये. अशा वेळेला जी मंडळी हिंसा करतायत त्यांना तुम्ही तुमच्यापासून लांब करणार आहात का जवळ ठेवणार आहात? किशोर चव्हाण. नाही, हा सामाजिक विषय, विचाराचा विषय, चर्चेचा विषय होऊ शकतो. मी तुम्हाला पहिले बोलताना मी थांबवला गेलो की थांबलो मी. आम्ही काय म्हणतो, ही जी मुलं आहे आमची, ही आमच्या समाजाची, जी आमच्या जवळची, आम्ही अजिबात नाकारणार नाही. त्यांना समाजाबद्दल प्रेम आहे, पण मार्ग त्यांचा वेगळा आहे हे आपण समजू शकतो. पण आम्ही याच्या पुढे जाऊ, आमची भीती ही पुढची आहे की ही मुलं हे करतायत, आम्ही एक वेळेस आतून समर्थनही करू, पण यांनी जे टोकाचं पाऊल उचलण्याची तयारी ठेवलेली आहे. आजही तुम्हाला सांगतो, नांदेडला आमचे मराठा समाजाच्या युवकांनी पुन्हा सकाळी एक आत्महत्या केली आहे. आमच्या मनात ही भीती आहे की हे राग कोणत्या ना कोणत्या पद्धतीने व्यक्त करणारच आहे. सरकारने याच्यात लवकरात लवकर गांभीर्याने लक्ष घालावं. मराठा आरक्षणाचा प्रश्न, समितीची मुदत आज 28 तारखेला संपते आणि या समितीची जी शिंदे न्यायमूर्ती समितीचा अहवाल 28 तारखेला झाल्यानंतर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, ही साधी मराठा समाजाची अपेक्षा आहे. मुख्यमंत्र्यांनी, माननीय मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणात शपथ घेतलेली आहे, ती पालन करावी, आमची मराठा समाजाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे. मग या निमित्तानं किशोर चव्हाण, माझा आणखीन एक आपल्याला छोटासा प्रश्न असा आहे की आपली मागणी ही तुमच्या लेखी हिंसाचार करून लवकर मान्य होईल का न्यायोचित घटना दत्त अधिकाराचा वापर करून होईल? नाही, हिंसाचाराने तर ही मागणी आम्ही समर्थन करत नाही, करणार नाही आणि आम्ही हिंसाचार केलेला नाही, करणार नाही. पण घटनात्मक अधिकारालाही कधी काही मर्यादा असती, वेळ असती. तुम्ही मला सांगा ना, 40 दिवस, 30 दिवस मुख्यमंत्र्यांनी मागून घेतले हो, 10 दिवस अजून दिले, त्यांनी मागून घेतले. अल्टिमेट मनोज जरांगे पाटलांनी नाही दिलेले, मराठा समाजाने नाही दिलेले, त्यांनी मागितलेले 30 दिवस, समाजाने त्यांना 40 दिवस दिले. तरी मुख्यमंत्री आमच्या मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सोडत नसेल तर काय करावं आम्हाला सांगा ना. नाही तर ही आमची भीती आहे. नाही तर मी तर येणाऱ्या काळात हे म्हणेल, याच्या पुढे 30 दिवसानंतर जे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कायद्यात टिकणार आश्वासन देईल, या 30 दिवसानंतर ज्या काही आमच्या मराठा बांधवांच्या, मुलांच्या, भावांच्या ज्या आत्महत्या झालेल्या आहे, बलिदान देत आहेत, त्याची सर्वस्वी जबाबदारी ही शासनाची राहील. तुम्ही दिलं नाही म्हणून आमचा समाज नैराश्याच्या गरकेत चाललेला आहे. तुम्ही शब्द दिला होता आम्ही 30 दिवस देतो. गिरीश महाजन स्वतः तिथे होते. फार मराठा म्हणजे आरक्षणाचा प्रश्न सोडवायला तुम्ही आमच्याकडे आले, तुम्ही शब्द दिला, संकट मोचक तुम्ही आहात. आता या निमित्ताने आपण पटकन प्रश्न विचारूयात अवधूत वाघ यांना. अवधूत वाघ, आपण दोघांचंही म्हणणं ऐकलेलं असेल. आबासाहेब पाटील यांनी सरळ सरळ सांगितलं हल्लेखोर कोण आहेत, कुणाचे कोण आहेत आणि त्यांच्या कृतीच्या बाबत काय समन्वयकांची भूमिका आहे. किशोर चव्हाण यांनीही त्याच संदर्भातली भूमिका थोडी पुढे नेली आणि त्यातला एक मुद्दा असा आहे की राज्य सरकार दिलेला शब्द पाळत नाही. एकनाथ शिंदे यांनी जाऊन शब्द दिला, मुख्यमंत्री या नात्यानं त्यांनी शब्द दिला आणि आता तो शब्द पाळला जात नसेल तर संतापाचा कडेलोट होणार असं म्हटलं जात आहे.
यावर आपली प्रतिक्रिया. आपण सत्ताधाऱ्यांचे प्रतिनिधी या चर्चेत आहात. पहिली गोष्ट म्हणजे समजून घेतलं पाहिजे की सरकार आणि माझा पक्ष हे दोघेही मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूने आहेत आणि 100% बाजूने आहेत. भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री असताना आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं आणि ते कायद्याच्या कसोटीवर बसेल असं आरक्षण दिलं होतं. दुर्दैवाने काही लोक त्याच्या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये गेली आणि सर्वोच्च न्यायालयाने ते आरक्षण काही टेक्निकल बाबींमुळे बाजूला केलेलं आहे. बाकी टेक्निकल बाजू जर सोडल्या तर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सुद्धा सुप्रीम कोर्ट अनुकूल आहे. आता ह्या ज्या टेक्निकल बाबी होत्या त्या आपल्याला रिपेअर करून घ्याव्या लागतील आणि ह्या रिपेअर करण्यासाठी सरकारला वेळ लागतो. हे काय कोणाला 10% सदनिका द्यायची नाहीये, 5%ची सदनिका द्यायची नाहीये किंवा एखाद्याला नोकरी द्यायची नाहीये. या महाराष्ट्रामध्ये असलेल्या करोडो मराठा समाजाला एक घटनेत बसेल असं विधिवत आरक्षण द्यायचं असेल तर त्याला आपण 1 दिवसाची, 1 महिन्याची आणि 2 महिन्याची मुदत घालणं हे मला असं वाटतं की हे थोडंसं चुकीचं आहे. मी खूप मोजून मापून शब्द वापरतोय म्हणून थोडासा सौम्य होईल, पण वैयक्तिकरित्या मी अशा तऱ्हेने 30 दिवसात द्या, 1 तास पण देणार नाही, 4 तास पण देणार नाही अशी भूमिका घेणं योग्य नाही. ही भूमिका एक प्रेशर ग्रुप तयार करण्यासाठी किंवा प्रेशर तयार करण्यासाठी किती योग्य असली तरी ती प्रॅक्टिकल नाहीये. आता सरकार काम करताय की नाही तर करत आहे. मराठा समाजाचाच मुख्यमंत्री आज महाराष्ट्रामध्ये आहे, उपमुख्यमंत्री मराठा समाजाचा आहे, 50% मंत्री मराठा समाजाचे आहेत, 50% आमदार मराठा समाजाचे आहेत आणि हे सगळे वेगवेगळे मराठा समाजाचे नेते असून सुद्धा जर प्रश्न सुटत नसेल तर प्रश्न नक्कीच जटिल असावा. परंतु प्रयत्नांची पराकाष्ठा आम्ही करतो आहोत की नाही? देवेंद्र फडणवीसना प्रत्येक वेळी आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये ठेवायचं हे काही योग्य नाही. हाच एक नॉन मराठा मुख्यमंत्री होता की ज्यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं आणि त्याच देवेंद्र फडणवीसच्या नावानं गळा काढून ओरडायचं. ह्याच्यामध्ये कधी कधी आम्हाला जर राजकारण दिसलं तर आमची चूक काय आहे? मी असं विचारतो की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळी मराठा समाजाचे मोर्चे निघाले आणि त्यानंतर ज्यावेळी ते पाय उतार झाले त्यानंतर एकही मोर्चा निघाला नाही. पुन्हा भारतीय जनता पक्षाचं आणखीन शिंदेचं सरकार आल्यानंतर पुन्हा हे उपोषण. तर ह्याच्यामध्ये या 12 भानगडी करणारा गडी कोण आहे हे पण लोकांना माहिती आहे. आज मराठा आंदोलनाच्या मागून 1 मिनिट गुणवर्ते सदावर्त गुणवंत काय गुणवंत काय नाव सदावर्तेंची गाडी फोडून 2 जातींमध्ये द्वेष भावना तयार करण्यासाठी आधी कोणाचा हात होता का हे तपासणं गरजेचं आहे. आणि मराठा मोर्चाला मूक मोर्चा म्हणणाऱ्या लोकांची सुद्धा उलट तपासणी होणं गरजेचं आहे. ठीक आहे, आपल्याला चर्चेला वेळेची मर्यादा आहे. या चर्चेत आपण सर्व मान्यवर सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लोकशाहीमध्ये घटनादत्त अधिकारांचा वापर करून प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचा आणि आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्याचा अधिकार आहे. विनंती इतकीच की कुणालाही हिंसाचाराची परवानगी नाही. निश्चित हिंसाचार हा संतापाच्या एका पातळीच्या नंतरची होणारी क्रिया असली तरी ती कायदेशीरदृष्ट्या अधिकाधिक अडचणीत आणणारी आहे. हिंसाचार न होणं हेच आंदोलनाचं सगळ्यात मोठं यश असतं. याची जबाबदारी नेतृत्वाच्या खांद्यावर असते. तुर्तास लक्षवेधीत इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.